सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी टेस्ट सिरीज सुरू केली आहे. त्याचा हा दुसरा भाग आहे. त्यातला प्रश्न पहिला. 25 जानेवारी रोजी दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 25 जानेवारी रोजी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन भारतात कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर प्रजासत्ताक दिन हा भारतामध्ये 26 जानेवारी या तारखेला साजरा केला जातो. भारत पर्व 2026 या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? भारत पर्व 2026 या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवणे आहे. राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू कोणता? तर राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यामागील मुख्य हेतू मतदार जागृती वाढवणे हा होता. 25 जानेवारी 2026 रोजी कोणत्या विषयावर विशेष भर देण्यात आला? तर 25 जानेवारी 2026 रोजी डिजिटल सायबर सुरक्षा या विषयावर भर देण्यात आला. थंडीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागाकडून अलर्ट जारी केला जातो? तर थंडीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून अलर्ट जारी केला जातो. शेअर बाजारातील संमिश्र वातावरण म्हणजे काय? तर शेअर बाजारातील संमिश्र वातावरण म्हणजे काही शेअर्स वाढतात तर काही शेअर्स घसरतात. डिजिटल व्यवहार वाढण्यामागील मुख्य कारण कोणते? तर डिजिटल व्यवहार वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजेच तंत्रज्ञानाचा वाढता वापर. आंतरराष्ट्रीय पातळीवर 25 जानेवारी 2026 रोजी कोणता मुद्दा चर्चेत होता? तर आंतरराष्ट्रीय पातळीवर 25 जानेवारी 2026 रोजी डेटा सुरक्षेचा मुद्दा चर्चेत होता. चालू घडामोडीचा अभ्यास सर्वाधिक उपयुक्त ठरतो कारण चालू घडामोडीचे सर्वाधिक प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.